आपण लक्षात घेतलं पाहिजे की 2025च्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा त्या ठिकाणी नगर अध्यक्षाचा उमेदवार पराभूत झाला. त्या ठिकाणी ते पराभव त्या ठिकाणी पचला जात नाहीये. आज कुठंतरी अंबरनाथ बालेकिल्ला म्हणून सांगितला जात होता, तो बालेकिल्ला नाही आहे. त्या ठिकाणी दूध दूध आणि पाणी पाणी वेगळं झालं. सत्य त्या ठिकाणी जनतेच्या समोर आलं. ते कुठंतरी पचत नाहीये, त्याच्यामुळे कुठंतरी बालिश प्रयत्न हे त्या ठिकाणी केले जातात. परंतु हे प्रयत्न करत असताना ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा अंबरनाथ विकास आघाडीचे नगरसेवक फक्त नाही, ते संपूर्ण अंबरनाथ त्या ठिकाणी डिस्टर्ब होत आहे. आज एवढं बालिश आहे, व्हिडिओ चालू झालं की माझ्या मोबाईलमधनं काही फोटो काढले, तो आरोप चालू झाला. मी तर अध्यक्ष महोदयांना आणि मुख्य अधिकाऱ्यांना तेव्हा देखील सांगितलं, फोटो माझा फोन चेक करा, कोणतेच फोटो तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार नाही. त्यातली त्यात मी बोलतो माझ्या मोबाईलमध्ये फोटो असले किंवा मी काढले सुद्धा, परंतु तिकडं स्वतः लाईव्ह कॅमेरा शूटिंग चालू आहे. वरती पत्रकार बांधव बसले, ते फोटो काढतात. म्हणजे काय टेक्नॉलॉजी का मोबाईलचा कॅमेरा अभिजित करंजुलेकडेच नाही, तर आज अंबरनाथ शहर भारताच्या लहान देशाच्या लहान लहान मुलांमध्ये जगाच्या असं काही लय मोठं विशेष तो काही नव्हता. परंतु आज जो एक भोंगळा नाच त्यांच्या माध्यमातून या शहरात चालू आहे किंवा कुठंतरी ह्या शहराला डिस्टर्ब करायचा प्रयत्न. आज आपण पाहू शकता की पावसाची पूर्वच्या तयारी करता ह्या ठिकाणी चर्चाच होत नाहीये. म्हणजे किती त्या लोकांना इमॅच्युअर त्या ठिकाणी एखादा व्यक्ती कसा असू शकतो हे खूप चांगलं उदाहरण ते त्या ठिकाणी शहराकरता देत आहेत. त्या ठिकाणी कोणी आज नगरसेवक येतोय, बोलतो आम्ही 5 टर्म नगरसेवक आहे, 4 टर्म नगरसेवक आहे. एक असा पायंडा ते आमच्या समोर आणतायत. आम्ही आलेलो जे नवनिर्वाचित आहोत, उलट आम्हाला त्या ठिकाणी त्यांनी समजवलं पाहिजे कामाची पद्धत त्या ठिकाणी आणि एकत्रित येऊन कामं कशी होतील या शहराकरता, हे त्या ठिकाणी पायंडा पाडला पाहिजे. परंतु काहीतरी एका छोट्या एक शब्दाला घेऊन त्या ठिकाणी संपूर्ण सभा तहकूब करणं हे काही पायंडा नाही, हा काही विषय नाही. आणि कुठंतरी त्या 4 मतांच्या जोरावर हे अशा काही कृत्य होत असेल तर मी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून अस्वस्थ करतोय अंबरनाथ शहराला. ज्या 4 मतांच्या जोरावरती अंबरनाथ शहराला त्रास देण्याचा किंवा डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न होतोय, त्या ठिकाणी कुठंतरी कोंबडा लपवायचा प्रयत्न झाला. परंतु कोंबडा लपवण्याने सूर्योदय व्हायचा राहत नाही, सूर्योदय होणार. हे जे 4 किड्यांसारखे अंबरनाथ शहरामध्ये ज्यांनी शहराला गोचिड म्हणून या ठिकाणी लावलं, त्यांचा त्या ठिकाणी निर्णय होणार. या सूर्योदयाच्या या सूर्यकिरणेने हे 4ही सदस्य त्या ठिकाणी भस्म होणार. मी या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो, सर्व काही गोष्टी होणार, सर्व काही सुरळीत होणार. परंतु ह्या अंबरनाथ शहरामध्ये पण यांचं चित्र बघून द्या. ज्यांनी 30 वर्ष अंबरनाथ शहरावर राज्य केलं असं सांगतात, ज्यांनी आज सांगितलं की या ठिकाणी एक हाती तंबू आम्ही त्या ठिकाणी राज्य करत होतो, परंतु 1 महिना पण त्यांना त्या ठिकाणी सत्तेच्या शिवाय राहता येत नाहीये. 1 महिना पण त्या ठिकाणी अंबरनाथ शहरासाठी काम करता येत नाहीये. आज त्यांचा नगराध्यक्ष नाही, ते एकदम बेचैन त्या ठिकाणी ते होत आहे. आणि हे किती बालिश त्यांचं त्या ठिकाणी वागणूक आहे, संपूर्ण मीडिया बघते, संपूर्ण मीडियाच्या माध्यमातून शहर बघतंय. उलट मी त्यांना या ठिकाणी विनंती करतो की तुम्ही या शहराच्या विकासासाठी, या शहरांच्या प्रश्नासाठी आपण एकत्रच बसू. परंतु काहीतरी वेगळ्याच विषयावर त्या ठिकाणी चर्चा न्यायची आणि कुठंतरी परत तो विषय मतदानावर आणायचा आणि ह्या 4 मतांच्या जोरावर हे शहर परत वेठीस धरायचं.